Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Today we are going to learn the new topic section number 4 History of Novel. मित्रांनो, आपण इयत्ता 11वी मध्ये हिस्ट्री ऑफ ड्रामा बघितलेला आहे. इयत्ता 12वी मध्ये तुम्हाला सेक्शन 4 मध्ये 4.1 या भागात हिस्ट्री ऑफ नॉवेल हा टॉपिक आहे. या भागात इंग्लिश नॉवेल म्हणजेच काय तर इंग्लिश कादंबरीचा जन्म, लेखक, त्यांच्या कथा, नॉवेलचे घटक व प्रकार हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. मित्रांनो, आपल्या सोयीसाठी आपण या टॉपिकचे पार्ट 1 व पार्ट 2 असे 2 भाग केलेले आहेत. आज आपण पार्ट 1 बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. माझे प्रत्येक व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, लिटरेचरमध्ये ते कोणत्याही भाषेतलं लिटरेचर असो त्यामध्ये पोएट्री, ड्रामा, नॉवेल, शॉर्ट स्टोरीज असे भाग असतात. आज आपण नॉवेलबद्दल माहिती घेणार आहोत. हिस्ट्री ऑफ नॉवेल म्हणजे काय तर नॉवेलचा इतिहास, कादंबरीचा इतिहास. आज आपण इंग्लिश नॉवेलबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, आपण या टॉपिकचा लाईन टू लाईन मीनिंग बघणार आहोत. फर्स्ट लाईन, द 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्लिश लिटरेचरला संपूर्णपणे 2 नवीन फॉर्म्स दिलेले आहेत. फॉर्म्स म्हणजे काय, साहित्याचे प्रकार दिलेले आहेत की ज्याचा मागोवा क्लासिकल वारशात सापडून येत नाही, म्हणजे जुन्या काळामध्ये सापडून येत नाही. असे काही प्रकार आहेत की जे नवीन उदयास आलेले आहेत. वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. त्यापैकी पहिला द पिरियॉडिकल एसे आणि दुसरा नॉवेल म्हणजे कादंबरी हे आहेत. बोथ ऑफ दीज फॉर्म्स, इस्पेशियली नॉवेल, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental, and realistic plane and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. याचा अर्थ, हे दोघंही फॉर्म्स, द पिरियॉडिकल एसे आणि नॉवेल हे दोघंही फॉर्म्स, विशेषतः नॉवेल कादंबरी हिने 18व्या शतकातील स्पिरिटला धरून म्हणजे त्या शतकातील चित्रण करून इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल आणि रिअलिस्टिक गोष्टी मांडलेल्या आहेत. इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिवादी गोष्टी, सेंटिमेंटल म्हणजे इमोशनल गोष्टी आणि त्याचबरोबर वास्तववादी गोष्टीसुद्धा मांडलेल्या आहेत की ज्यामुळे वाचकांना इन्स्ट्रक्ट झाले म्हणजे काय, शिकायला मिळालं. ते वाचल्यानंतर त्यांना शिकायला मिळालं. यामुळे त्यांना पर्पजफुल आणि सदाचारी चांगल्या आयुष्याचे धडे मिळाले. सदाचारी म्हणजे चांगल्या आयुष्याचे धडे त्यांना मिळाले. म्हणजे त्यावेळेस नॉवेलने त्या वेळेच्या स्पिरिटला म्हणजे काय, सोसायटीतील वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श केलेला आहे. वाचकांनी ते वाचलेलं आहे आणि त्यातून त्यांना आयुष्याचे काही धडे मिळालेले आहेत, त्यातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळालेले आहेत. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. नॉवेल ही तिच्या उगमापासूनच पॉप्युलॅरिटी मिळवत आहे आणि ती हळूहळू ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू वाढतच आहे, तिची पॉप्युलॅरिटी वाढतच आहे. नाव लास्ट लाईन ऑफ द पॅसेज, टुडे इट इज रिकॉग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर. आज नॉवेल साहित्यातील एक डॉमिनंट प्रभावी जॉनर म्हणजे साहित्याचा प्रकार म्हणून ओळखला जात आहे. मित्रांनो, वरील पॅसेजमध्ये 18व्या शतकात द पिरियॉडिकल एसे व नॉवेलचा जन्म झाला हे दिलेलं आहे. त्यांनी त्या शतकातील वाचकांना बुद्धिवादी, भावनिक आणि वास्तववादी गोष्टी दिल्या. कोणी? त्या नॉवेल्सनी. त्यातल्या त्यात नॉवेल हा प्रकार त्याच्या उगमापासून खूप पॉप्युलर होत गेला. आज प्रमुख जॉनर म्हणजे साहित्याचा प्रकार म्हणून तो ओळखला जात आहे. आता नेक्स्ट पॅसेज. A novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences, normally in a prose form. नॉवेल ही लॉंग अशी काल्पनिक कथा असते
की जी मानवी अनुभवांचे जिव्हाळ्याचे विषय वर्णन करीत असते. इथं फिक्शन हा एक शब्द दिला आहे. फिक्शन म्हणजे काय? काल्पनिक. आणि इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस म्हणजे काय? मानवी अनुभवांचे जिव्हाळ्याचे विषय हे वर्णन करीत असते. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला मीनिंग न्यू. नॉवेल हा शब्द इटालियन शब्द नॉवेलापासून तयार झालेला आहे. या नॉवेलाचा अर्थ न्यू म्हणजे नवीन असा आहे. नेक्स्ट, अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी एम्बलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाइम, प्लेस, नेचर, people and their minds, their gestures and activities. नॉवेल ही एखादी स्टोरी कथन करीत असते ज्यात वेळ, प्लेस, निसर्ग, लोक आणि त्यांचे मन, देअर माइंड्स, त्यांचे हावभाव, देअर जेस्चर्स आणि ॲक्टिव्हिटीज यांना एम्बेलिशिंग म्हणजे काय? सुंदर करून मांडले जात असते. नेक्स्ट, इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. नॉवेल हे समाजाचं चित्रण करीत असते. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. ड्रामा व पोएट्री म्हणजे काही नाटक व कविता यांच्यापेक्षा नॉवेल हे लाईफ सोपे करीत असते, आयुष्य सोपे करीत असते. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आधुनिक शतकात नॉवेलने लिटररी प्रोज म्हणजे काय? साहित्यिक गद्य ॲडॉप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, या सेकंड पॅसेजमध्ये नॉवेल या शब्दाचा उगम कसा झाला, नॉवेलमध्ये काय मांडले जाते व ते ड्रामा व पोएट्रीपेक्षा कसे सोपे आहे हे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट पॅसेज. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. नॉवेलला साहित्याचा एक प्रकार म्हणून जवळपास 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अमंग द अर्लियर प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट. ते 6व्या शतकापर्यंत कलेक्शन ऑफ टेल्स म्हणजे काय? कथांचा संग्रह म्हणून ओळखलं जात होतं, ज्याला ग्रीक रोमान्सेस असे सुद्धा म्हटले जात होते. इथं एक शब्द आलेला आहे प्रिकर्सर्स म्हणजे पूर्वीचा. नेक्स्ट, दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स प्रोफाउंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स. ह्या इमॅजिनेटिव्ह म्हणजे काल्पनिक आणि डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स म्हणजे काय? आदर्श प्रेमाच्या आणि आश्चर्यकारी साहसी अशा काल्पनिक आणि आनंदी कथा स्टोरीज यांनी पुढच्या हजारो वर्षांना प्रभावित केलं. नॉवेलमध्ये या सर्व काल्पनिक, आनंददायी किंवा साहसी कथा या मांडल्या गेल्या आणि ते मांडल्यामुळे पुढच्या हजारो वर्षापर्यंत वाचकांना त्यांनी प्रभावित केलं. त्याचबरोबर त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेकांनी क्रिएटिव्ह रायटिंग, नवनिर्मित लिखाण केले. नेक्स्ट, though novel in the modern era usually makes use of a literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. जरी मॉडर्न एरा म्हणजे काय? आधुनिक शतकात नॉवेल ही गद्य स्वरूपात लिहिली जात असली तरी या नॉवेलची पाळेमुळे वर्जिल या महान कवीच्या इकोलॉग्स किंवा मॅलोरीच्या मॉर्टे डी आर्थर किंवा जॉफ्री चौसर या कवीच्या द कॅन्टरबरी टेल्स यांच्या लिखाणात दिसत असतात. यात वर्जिल, मॅलोरी आणि जॉफ्री चौसर हे खूप मोठे कवी होऊन गेलेले आहेत, जे अनेक वर्षापूर्वी कवी होऊन गेलेले आहेत आणि यांनी जे लिखाण केले त्यात नॉवेलचे अंश आपल्याला दिसून येत असतात. आता मॉडर्न पिरियडमध्ये नॉवेल ही गद्य स्वरूपात आहे, त्यावेळेस त्यांच्या कवितांमध्ये किंवा त्यांच्या लिखाणात नॉवेलचे जे घटक आहेत, जे आपण आज नॉवेल लिहितो ते घटक त्यांच्या लिखाणात दिसत होते. अशा प्रकारे तिथं त्यांना म्हणायचं आहे. मित्रांनो, या पॅसेजमध्ये नॉवेलचा इतिहास काय आहे,
ग्रीक रोमान्सेस यांनी पुढच्या हजारो वर्षापर्यंत अनेक जणांना कसे प्रभावित केले, अनेक छान साहित्य कसे लिहिले गेले व नॉवेलचा उगम हा फार प्राचीन काळात आहे असे सांगितलेले आहे. आता आपण पुढच्या पॅसेजकडे वळूया. नेक्स्ट पॅसेज. मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी into bracket 1010 has been described as the world's first novel. मुरासाकी शिकुबूज या साहित्यिकाचं टेल ऑफ गेंजी नावाचे जे पुस्तक होतं जे 1010 मध्ये पब्लिश झालं होतं, हिला जगातील पहिली नॉवेल म्हणून गणली जात आहे. नेक्स्ट. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेट टू बिगिन विथ डॉन क्विझोट बाय स्पॅनिश रायटर मायग्युएल डी सर्वेंटीस, which was published in 2 parts between 1605 and 1615. युरोपमधील पहिली नॉवेल डॉन क्विझोट म्हणून ओळखली जाते. तिला स्पॅनिश रायटर मिगल डी सर्वांटिस याने लिहिली. ही नॉवेल 2 भागात पब्लिश झाली, 1605 ते 1615च्या दरम्यान. नेक्स्ट. इन द 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. 18व्या शतकात न्यूजपेपर्स आणि मॅगझिन्स म्हणजे मासिक छापायला लागू लागले. मध्यमवर्गीय लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले. नेक्स्ट. These news readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. हे गोष्टी जी आहेत वाचकांना रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज म्हणजे शोकांतिक कथा यात कमी इंटरेस्ट होता, परंतु जे अप्पर क्लास होते, जे श्रीमंत होते, जसे राजदरबारी किंवा सरदार लोक यांना या कथांचे आकर्षण होते. नेक्स्ट. Thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. त्यामुळे त्यांना या कथांचे आकर्षण होते. त्यांना नवीन प्रकारचं साहित्य हवं होतं की जे 18व्या शतकात नवीन आयडियाज घेऊन येतील. नेक्स्ट. द 18th century न्यू लिटरेचर was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील साहित्याने वास्तववादी चित्रणाला खूप महत्त्व दिले. इथं स्पिरिट ऑफ रिअलिझम म्हटलेलं आहे, वास्तववादी चित्रण. काल्पनिकतेला त्यांनी नाकारलेलं आहे. तिथं डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स म्हणजे काय, काल्पनिकतेला त्यांनी नाकारलेलं आहे. जे डोळ्यांनी दिसत आहे त्यांनी त्यांच्या नॉवेलमध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट. द फोरग्राऊंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दीज फॅक्टर्स. या सर्वांमुळेच नॉवेलला फोरग्राऊंड तयार होण्यास मदत झाली, म्हणजे ग्राउंड तयार होण्यास मदत झाली, पोषक वातावरण निर्माण झालं. नेक्स्ट. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. आणि 1740 नंतर नॉवेल हे इंग्लंडमध्ये एक लिटररी फॉर्म म्हणून उदयास आलं. ओरिजिनेटेड म्हणजे उदयास आलं. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हॅड गिवन राईज टू द मिडल क्लास. ट्रेड्स अँड कॉमर्स म्हणजे व्यापार आणि वाणिज्य. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती. व्यापार आणि वाणिज्यबरोबर मध्यमवर्गीय लोकांना औद्योगिक क्रांतीमुळे राईज होण्यास मदत मिळाली. राईज म्हणजे वर येण्यास मदत मिळाली. ए क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अँड एलिट स्टेटस. आता समाजातील लोक एलिट स्टेटस म्हणजे चांगल्या स्टेटसमध्ये जगायला लागले होते. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. न्यूली एज्युकेटेड पीपल म्हणजे काय, नवीन शिकलेले लोक यांना दररोजच्या लाईफचं चित्रण, त्यांच्या स्वतःच्या लाईफचं चित्रण हे अपील म्हणजे काय आवडू लागलं आणि ते त्याला एक वाचनीय मटेरियल म्हणून बघू लागले. इथे डिपिक्टेड हा शब्द आलेला आहे म्हणजे चित्रण केले. मित्रांनो, आपण आता पेज नंबर 174 वर जात आहोत. दस नॉवेल ॲज अ फॉर्म appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings.
अशा रीतीने मध्यमवर्गीय व लोअर क्लास म्हणजे काय, मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग यांच्या आकांक्षा, अपेक्षा, ॲस्पिरेशन्स, आकांक्षा यांच्या आवाजाचे चित्रण व त्यांच्या लॉन्जिंग्स म्हणजे काय, त्यांच्या इच्छा यांचे चित्रण नॉवेलमध्ये लिहू लागले. म्हणजे जे मिडल क्लास आहे आणि लोअर क्लास आहे त्यांच्या लाईफ आणि त्यांच्या स्टोरीज ह्या नॉवेलमध्ये यायला लागले. नेक्स्ट, द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम टू द एज्युकेटेड मिडल क्लास फॉर रीडिंग अँड डिस्कशन्स अबाउट द बुक्स. त्यावेळेस नुकत्याच मशीन्स उदयास आलेल्या होत्या, त्यामुळे जे एज्युकेटेड मिडल क्लास पीपल होते त्यांना वाचायला पुस्तके मिळू लागली व ते त्यावर वारंवार चर्चा करू लागली. मित्रांनो लक्षात घ्या, जुन्या काळात प्रिंटिंग प्रेस किंवा मशीन्स नव्हत्या. जे काही लिहायचं ते हातानेच लिहायचं. मग अनेक लोकांना त्यांनी लिहिलेलं मटेरियल पोचलं जात नव्हतं. मग लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची कॉपीज अवेलेबल होत नसल्यामुळे वाचन करू शकत नव्हते. प्रिंटिंग प्रेस किंवा मशिनरी आल्यानंतर पुस्तके छापू लागली व अनेक लोक पुस्तके घेऊन वाचू लागली. जोपर्यंत औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालेले नव्हते तोपर्यंत मशिनरीज नव्हत्या व या अडचणी त्यावेळेस येत होत्या. ड्रामा अँड पोएट्री वर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वर फेडिंग अवे. त्यावेळेस ड्रामा व पोएट्री, नाटक व कविता हे दोनच लिटररी फॉर्म्स होते, पण तेही दिसेनासे होऊ लागलेले होते. फेडिंग अवे म्हणजे दिसेनासे. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वर ॲडेड टू द फॉर्म. नॉवेल हा एक नवीन प्रकार रीडिंगसाठी आलेला होता. त्यात अनेक वैशिष्ट्ये होती, अजून त्यात अनेक फीचर्स ॲड केले गेले. It was the prominent form in the 18th century and onwards to encompass the social, political and cultural happenings and scientific progress. 18व्या शतकात नॉवेल हा महत्त्वाचा भाग झालेला होता. त्यात सोशल, पॉलिटिकल, कल्चरल हॅपनिंग्स आणि सायंटिफिक प्रोग्रेस या गोष्टीवर सुद्धा लिखाण होऊ लागलेलं होतं. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घटनांवर, त्याचबरोबर वैज्ञानिक प्रगतीवर लिखाण हे होऊ लागलेलं होतं. म्हणून नॉवेल हा महत्त्वाचा भाग झालेला होता. आता नेक्स्ट पॅसेजकडे वळतोय आपण. द पिलिग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बुनियान 1678 अँड ओरुनोकू बाय एफ्रा वेन 1688 इनिशिएटेड द plenteous and colorful tradition of English novel and was followed by Daniel Defoe, Robinson Crusoe, Mal Flanders and Jonathan Swift Gulliver's Travels, a famous satire. जॉन बुनियानचे द पिलिग्रिम्स प्रोग्रेस हे पुस्तक जे 1678ला आले व एफ्राबेनचे ओरुनोकू हे 1688ला आलेल्या पुस्तकांनी विपुल प्रमाणात प्लेंटियस इंग्लिश नॉवेलमध्ये कलरफुल ट्रेडिशन आणले. म्हणजे त्यांनी खूप एन्जॉयफुल अशी ट्रेडिशन आणली. म्हणजे काय, त्यांच्या पुस्तकांनी वाचकामध्ये धमाल घडवून आणली व नॉवेल हा प्रकार पॉप्युलर होत गेला. आणि डॅनियल डिफू याचे रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लँडर्स हे 2 पुस्तक आणि जोनॅथन स्विफ्ट याचे गुल्लिवर्स ट्रॅव्हल्स प्रसिद्ध विडंबन आहे, सटायर आहे. सटायर म्हणजे विडंबन. या नॉवेल्सनी जे आपण लेखक बघितले व त्यांच्या पुस्तकांनी नॉवेल या प्रकाराला भरभराटीस लावले, उत्कर्ष झाला व नॉवेल हा खूप पॉप्युलर झाला. नेक्स्ट, अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th century are Samuel Richardson (Pamela or Virtue Rewarded) and Clarissa, both epistolary novels, Henry Fielding, Lawrence Sterne and Tobias Smollett. आता 18व्या शतकातील काही फेमस नॉवेलिस्टची नावे इथे दिलेली आहे व त्यांच्या पुस्तकांची नावे दिलेली आहेत. नॉवेल्सची नावे दिलेली आहेत. सॅम्युअल रिचर्डसनची नॉवेल्स, पमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड हे पुस्तक आणि क्लॅरिसा ही दोघंही फेमस झाली. ही दोघंही एपिस्टोलरी नॉवेल्स होती. एपिस्टोलरी नॉवेल हा नॉवेलचा एक प्रकार आहे. आपण पुढच्या भागात नॉवेलचे प्रकार बघणार आहोत, त्यामध्ये एपिस्टोलरी नॉवेल हा भाग आहे. इतर नॉवेलिस्टची सुद्धा नावे दिलेली आहेत, जसे हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न व टॉबियस स्मॉलेट हे सुद्धा प्रसिद्ध नॉवेलिस्ट होते की ज्यांनी नॉवेलची परंपरा ही पुढे नेली. मित्रांनो, यापुढे तुम्हाला अनेक नॉवेलिस्टची नावे येणार आहेत.
तुम्हाला ती लक्षात ठेवायची आहे, त्याचे नोट्स काढायचे आहे, तुमच्या वहीवर ते लिहून काढायचे आहे, कारण ही अनेक नावे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात आणि तुम्हाला त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट, द ट्रेडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर स्टॉलवर्ट novelists such as Charles Dickens, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins and H.G. Wells. ही ट्रॅडिशन पुढे नेण्यामध्ये चार्ल्स डिकन्स, वाल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरॅस वॉल्पोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स यांनी हातभार लावला. मी जेही नावं वाचली ती खूप मोठी इंग्लिश नॉवेलिस्ट आहे. ही संपूर्ण नावे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. The 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques and widened angles of the views by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. 20वी सेंचुरी E.M. फॉस्टर, जेम्स जॉयस, ग्रॅहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग आणि अँथनी बर्गेस यांच्या आधुनिक विषय, मॉडर्न टॉपिक्स आणि इनोव्हेटिव्ह स्टाईल्स अँड टेक्निक्स म्हणजे काय, नवनवीन स्टाईल्स अँड टेक्निक्सने व वायडन अँगल्स ऑफ व्ह्यूज याने मार्क झाली. म्हणजे मोठा दृष्टिकोन घेऊन त्यांनी छान छान कथा लिहिल्या आणि ती नॉवेल्स त्यांच्या पॉप्युलर झाल्या आणि ते त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. मित्रांनो, वायडन अँगल्स म्हणजे काय, जीवनाविषयीचा मोठा दृष्टिकोन. मग त्यांनी काय काय लिहिलं ते आपण पुढे बघूया. दे वायडन द सर्कमफेरन्स ऑफ द जॉनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशियल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल्स. यांनी पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज यावर स्टोरीज नॉवेल्समध्ये लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट, देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद, कॅझुओ इशिगुरा फ्रॉम जपान अँड मेनी अदर्स. आता दुसऱ्या देशांमधून आलेल्या स्थलांतरित झालेल्या, इमिग्रंट म्हणजे स्थलांतरित झालेल्या लेखकांनी सुद्धा इंग्लिशमध्ये लिखाण केलेलं आहे, नॉवेल्स लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची नावे दिलेली आहेत. सलमान रश्दी जे भारतातून आले होते, V.S. नायपॉल त्रिनिदाद हा वेस्ट इंडिजचा एक भाग आहे, काझुओ इशिगुरो हे जपानमधून आलेले होते. यांनी खूप छान अशा इंग्लिश नॉवेल्स लिहिलेल्या होत्या. त्यांचेसुद्धा वाखाणण्याजोगं काम होतं. मित्रांनो, या पॅसेजमध्ये तुम्हाला लेखकांची भली मोठी लिस्ट दिसते आहे. ती तुम्ही व्यवस्थित वाचून काढायची आहे, त्याच्या नोट्स काढायचे आहे, कारण हा व्हेरी इम्पॉर्टंट असा पॅसेज आहे. यावर जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारला तर त्याची उत्तरे तुम्हाला लिहिता आली पाहिजे. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन नॉवेलिस्ट टू धिस ग्रेट पॅजियंट कॅनॉट बी निग्लेक्टेड. मित्रांनो, यात महिला नॉवेलिस्ट, इंग्लिश नॉवेलिस्टचे ग्रेट पॅजियंट म्हणजे काय, चांगले कार्य निग्लेक्ट करता येणार नाही. म्हणजे महिलांनासुद्धा इंग्लिशमध्ये छान छान नॉवेल्स लिहिलेल्या आहेत. द नॉवेल ऑफ मॅनर्स, एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी, गॉथिक नॉवेल्स बाय ॲन रॅडक्लिफ, अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकेनस्टीन बाय मेरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. काही महिला इंग्लिश नॉवेलिस्टची नावे दिलेली आहेत व त्यांच्या पुस्तकांची नावे दिलेली आहेत. यात विमेन नॉवेलिस्टमध्ये फ्रान्सिस बर्नी हिचं नॉवेल ऑफ मॅनर्स एव्हेलिना हे पुस्तक प्रसिद्ध झालं. ॲने रॅडक्लिफ हिचं गॉथिक नॉवेल, मेरी शेलीने सायन्सवर आधारित असलेली नॉवेल फ्रँकेनस्टीन, ह्या तिघही नॉवेल्स लँडमार्क नॉवेल्स आहेत. म्हणजे प्रसिद्ध व कलाटणी देणाऱ्या नॉवेल्स आहेत. म्हणजे नॉवेलच्या ट्रॅडिशनला यांनी कलाटणी दिलेली आहे. नेक्स्ट, जेन ऑस्टन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल्स. जेन ऑस्टन ही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत होती. जेन ऑस्टन खूप मोठं नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. ब्रॉन्टे सिस्टर्स एमिली अँड चार्लट हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्परेबल वर्क्स, द वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. यांच्याबरोबरच ब्रॉन्टे सिस्टर म्हणजे दोन बहिणी होत्या, ज्या दोघंही नॉवेलिस्ट होत्या. त्यांचं नाव होतं एमिली ब्रॉन्टे
आणि चार्लॉट ब्रांटे यांच्या द वुदरिंग हाईट्स व जेन आयर या 2 पुस्तकांनी धमाल केली होती. या दोघंही नॉवेल्स इनकम्परेबल म्हणजे अतुलनीय होत्या. नेक्स्ट, मेरी ॲन इव्हान्स एलियस जॉर्ज इलियट रोड द नॉवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साईट. मेरी ॲन इव्हॅन एलियस जॉर्ज इलियट हिने सायकोलॉजिकल इन्साईट्सवर नॉवेल्स लिहिल्या, म्हणजे सायकोलॉजीवर तिने कथा लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट, व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नॉवेल. आपण व्हर्जिनिया वुल्फचे द न्यू ड्रेस हा लेसन बघितलेला आहे, जो सायकोलॉजिकल नॉवेल आहे. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक त्यामध्ये वापरलेली आहे. तर व्हर्जिनिया वुल्फ हिला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या टेक्निकची पायोनियर म्हणजे प्रणेती म्हणतात. आता नेक्स्ट, ॲगाथा ख्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. ॲगाथा ख्रिस्टी नावाच्या नॉवेलिस्टने क्राईम गुन्हेगारीवर नॉवेल्स लिहिल्यात. हर्क्यूल पॉयरॉट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्स क्रिएटेड बाय हर. ॲगाथा ख्रिस्टीने हर्क्यूल पॉयरॉट आणि मिस मार्पल नावाचे जे पुस्तक आहेत, नॉवेल्स आहेत, त्या लिहिलेल्या होत्या, ज्या डिटेक्टिव्ह नॉवेल्स होत्या, ज्या एव्हरग्रीन सर्व प्रकारच्या लोकांना आवडलेल्या होत्या. हार्पर ली, मार्गारेट ॲचवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रेडिशन फर्दर टू प्रॉस्परिटी. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर यांनीसुद्धा नॉवेलच्या परंपरेला एलिव्हेटेड एका उंचीवर नेऊन ठेवलेले होते, एका समृद्धीकडे नेऊन ठेवलेले होते. प्रॉस्परिटी म्हणजे समृद्धी. या पॅसेजमध्ये विमेन नॉवेलिस्ट कोणत्या होत्या, त्यांची पुस्तके कोणकोणती आहेत हे आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट पॅसेज, इंडियन सिनेरिओ. इंडियन सिनेरिओ म्हणजे भारतातील इंग्लिश नॉवेलची परिस्थिती. सिनेरिओ म्हणजे परिस्थिती. मित्रांनो, जे भारतीय नागरिक आहेत अशा लेखकांनी इंग्लिशमधून नॉवेल्स लिहिलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय ॲन इंडियन. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना पहिला भारतीय म्हटलं जातं की त्यांनी इंग्लिशमध्ये नॉवेल लिहिलेली आहे. त्यांनी राजमोहन्स वाईफ ही सिरियलमध्ये नॉवेल लिहिलेली आहे, जी इंडियन फील्डवरील पहिली इंग्लिश नॉवेल ठरलेली आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतर अजून काही नॉवेल्स लिहिल्या गेल्यात. दीज नॉवेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज ऑर सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. ह्या नॉवेल्स बोर होत्या एकतर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज म्हणजे राष्ट्रवादी किंवा सोशल इश्यूज सामाजिक मुद्दे घेऊन या नॉवेलच्या कथा लिहिल्या गेल्या. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेस ही इंग्लिश नॉवेल लिहिली त्यावेळेस जो काळ होता तो होता स्वातंत्र्यापूर्वीचा. ब्रिटिश आपल्या भारतावर राज्य करत होते, त्यामुळे त्यावेळेस राष्ट्रभक्तीपर कथा नॉवेल्समध्ये लिहिल्या जायच्या. म्हणून म्हटलं आहे की नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज व सोशल इश्यूज यामध्ये लिहिल्या गेल्या होत्या. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वर द मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. मुल्कराज आनंद, आर के नारायण व राजाराव या लेखकांनी वर्चस्व गाजवले. प्रिवेल्ड म्हणजे वर्चस्व गाजवणे, ट्रायो म्हणजे त्रिकूट, या त्रिकूटाने वर्चस्व गाजवले. नेक्स्ट, नॉवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल थ्रू देअर वर्क्स. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी आणि मनोहर मालगावकर यांनी इंग्लिश नॉवेलचा चेहरा मोहरा त्यांच्या पुस्तकांनी बदलविला. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. अमिताव घोष, विक्रम सेठ आणि उपमन्यू चॅटर्जी ही जी काही नावं आहेत, या लेखकांनी, या नॉवेलिस्टनी इंडियन नॉवेलमध्ये नवीन फीचर्स ॲड करून सुधारणा घडवून आणली. ॲमेलिओरेटेड म्हणजे काय? सुधारणा घडवून आणली. नेक्स्ट, रिसेंट इयर्स have witnessed
the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. सध्याच्या चालू काळात सलमान रश्दी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर यांनी खूप चांगल्या नॉवेल्स लिहिल्या आहेत. आता नेक्स्ट पेज नंबर 175. The tradition of Indian English novel has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. आता इंग्लिश नॉवेलने हा व्हायटल चेंज बघितला, महत्त्वपूर्ण बदल बघितला व त्यामुळे त्याला ब्राईट फ्युचर आलेले आहे. मित्रांनो, आपण पेज नंबर 175ला येऊन पोहोचलेलो आहे. आता आपला पुढचा पॉईंट आहे नॉवेला, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल आणि शेवटचा पॉईंट टाईप्स ऑफ नॉवेल. हे तिघही पॉईंट्स आपण पार्ट 2मध्ये घेणार आहोत. आता आपण इथं थांबूया. तर मित्रांनो, भेटूया पार्ट 2मध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर पार्ट 2ची सूचना आलेली असेलच. त्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुमचा व्हिडिओ हा कंटिन्यू करू शकता, हा टॉपिक कंटिन्यू करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.